नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचे स्वागत करतो। आज 26 एप्रिल 2026 आणि आपण जो पहिला पेपर झालेला आहे मराठी आणि गणित म्हणजे भाषा व गणित, त्याच्यातलं गणित याचे सर्व प्रश्न आज आपण समजून घेणार आहोत। त्याच्यातला संच ए कोणाचा बी असेल, कोणाचा सी असेल, कोणाचा डी असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुमच्या प्रश्नपत्रिकेत बघायचंय, प्रश्न खाली वर झाले असतील, काहींना 30 नंबर पासून पुढे दिलेले असतील, कोणा 25च्या नंबरचा जो प्रश्न आहे कोणाला 40 नंबरवर दिला असेल। फक्त एवढाच फरक पडणार आहे, प्रश्नपत्रिका 30 राहणार आहे, म्हणून तुम्हाला काही अडचण नाही। फक्त आपले प्रश्न बघून घ्यायचे काय नंबरचे आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नाकडे वळूया। या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तुमचा गणिताच्या पुस्तक याचा प्रश्नपत्रिकेत, खालील आकृतिबंध पूर्ण करा। आता असे प्रश्न तर गणित बुद्धिमत्तेत द्यायला हवेत, पण त्यांनी गणितात दिलेले आहेत। आता ही आकृतिबंध पूर्ण करायला सांगितलेली आहे। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी ट्रायंगल त्रिकोण दिसतोय। हा त्रिकोणात वरती एक बिंदू आहे, पुढे गेल्यानंतर ते दोन त्रिकोण होत आहेत। म्हणजे इथं एक होता, इथं दोन झाले आणि ते दोन बिंदू खाली आले। वरती होता बिंदू खाली आला, पुढे जाऊन ते दोन त्रिकोणाचे किती झाले, 3 त्रिकोण झाले आणि हे जे बिंदू आहेत ते वर गेले। आता हे बिंदू कुठे येतील, खाली, आणि 3 त्रिकोणाचे किती त्रिकोण होतील, तर 4 त्रिकोण होतील। असते 4 त्रिकोण इथं पण आहेत, पण इथं मध्ये स्टार आहे, स्टार यायला नको म्हणून 1-2 पर्याय गेले। इथं आहे पण या ठिकाणी त्रिकोणांची जी दिशा आहे ती चेंज झालेली, बदललेली। त्रिकोणांचे जे टोक आहे, एक टोक वरती असला पाहिजे, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे। त्यानंतर हे जे चौकोन आहे, इथं खाली स्टार आला, वरती 2 स्टार, 2 बॉक्स झाले, 3 बॉक्स झाले, खाली 3 स्टार। आता स्टार कुठे जातील, वरती, आणि 4 बॉक्स होतील, हे झाले, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचे 27वा प्रश्न, स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील। अशा प्रकारचा प्रश्न आपण रिव्हिजन मध्ये घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आता 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन मिळाला 15 तारखेला, मग 15 तारखेला मिळाल्यानंतर या ठिकाणी ऑगस्ट महिना बघायचा आहे, तो येतोय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट। मग ऑगस्ट मिळाला आपल्याला किती, 31 दिवसांचा। मग ह्या ठिकाणी 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळेस येतील। मग या ठिकाणी 15 तारखेला, किती तारखेला, 15 तारखेला काय वार होता, या ठिकाणी शुक्रवार होता। म्हणजे 1 तारखेला आपण शुक्रवार असेल, कारण का इथून जर 14 वजा केले, कारण 7 7 दोन्ही 14, आपण 7 वार वजा करतो म्हणजे मागे येतो, तर 1 तारखेचे वार आपल्याला शोधायचा होता। म्हणून या ठिकाणी 14 बोलले, 1 तारीख, 1 तारखेला मिळाला शुक्रवार, म्हणजे 2 तारखेला मिळेल मला शनिवार, आणि 3 तारखेला मिळेल रविवार। शुक्रवार, शनिवार, रविवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये त्याचं योग्य उत्तर येत आहे। पुढचा प्रश्न बघूया, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास असता शेवटून दुसरी संख्या कोणती। आता हे तुम्हाला उतरत्या क्रमाने लिहिता येतात, म्हणून तिथं मी वेळ वाचवतो आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तुम्हाला त्या पद्धतीने मांडणी करायचं आहे। पुढचा प्रश्न, कृती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणीला प्रत्येकी 1.5 मीटर कापड लागते। 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी कापड कापून दिले असता ताग्यात किती कापड शिल्लक राहील। मग पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी 2.5 मीटर, सुरुवातीला 2.5 मीटर ह्या पद्धतीने घेतलं, नंतर 2 बहिणींसाठी प्रत्येकी 1.5 मीटर, मग प्रत्येकी 1.5 मीटर म्हणजे 2 जणांचे मिळून झाले 3 मीटर, 3 मीटर। या ठिकाणी 3 0 0 यांची बेरीज करूया, 0 5 आणि झाले 5, एकूण किती झाले 5.5 मीटर। आता मला सांगा 10 मीटर मधून 5.5 मीटर वजा केले तर किती उरतात, 4.5 मीटर। मग या ठिकाणी 4.5 मीटर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलंय, 4.5 मीटर पर्याय क्रमांक 1। पुढचं बघूया, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याची मी प्रश्नपत्रिका घेतली त्यांनी या ठिकाणी थोडं लिखाण केलंय, त्यामुळे जर कळत नसेल तर तुम्ही स्वतःची प्रश्नपत्रिका बघू शकता। हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास
पहिल्या व शेवटचा पूर्णांक अनुक्रमे कोणता येईल? पहिला आणि शेवटचा विचारलेला आहे, मग क्रमाने लावायचे. मग उतरत्या क्रमाने लावताना सुरुवातीला असेल मोठा अंक 8/3, नंतर असेल 7, नंतर 5, नंतर 4 आणि 1, खाली 3 सेम आहेत. मग मला सांगा, त्याने सांगितलं पहिला व शेवटचा पूर्णांक. पहिला मिळाला 8/3 आणि शेवटचा मिळाला 1/3. मग या ठिकाणी 8/3 आणि 1/3 पर्याय क्रमांक कुठे दिसतंय? 4 मध्ये. त्याचं योग्य उत्तर. आता पुढचं बघूया. 1 ते 100 संख्यांमध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने? तर 1 हा अंक येतो 21 वेळा, 2 हा अंक येतो 20 वेळा. म्हणजे 2पेक्षा 1 हा अंक एकाने जास्त आलेला आहे. मग 1 हा अंक 2 ने जास्त वेळा आलाय? 1 हा अंक 2 ने जास्त वेळा आलाय का? 2 ने नाही, चुकीचं आहे. 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आलाय? हो, 1 हा अंक 1 ने जास्त वेळा, म्हणजे 21 मधून 20 वजा केले तर 1 उरतात. मग 1 हा अंक 1 वेळा जास्त आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. खालील उदाहरणामध्ये स्टार आणि बॉक्सच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे पर्यायातून निवडा. मग बॉक्सच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मग या ठिकाणी स्टार आहे, मग स्टारच्या जागी मी घेतो सुरुवातीला हा पर्याय क्रमांक 3, कारण मी तो शोधला. 8, इथं 0, 8, 0 आणि इथं येईल 7. या ठिकाणी पुढे स्टारच्या जागी आहे 8, 2, 6 आणि 1. सॉरी, इथं लिखाण करताना थोडी मांडणी चुकली. इथं येईल स्टारच्या जागेवर 8, इथं 2, 6, 1 वजा करायचे. वजा केल्यानंतर योग्य उत्तर आपल्याला हेच मिळणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचं, खालील आकृतीचे शिरोबिंदू मोजून लिहा. मग शिरोबिंदू म्हणजे काय? हे विद्यार्थी मित्रांनो, हे कोपरे जे आहेत हे शिरोबिंदू. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मग असे 10 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 34वा. पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले आहेत. 1 अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतक्या ओळी आहेत व प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्ये इतके विद्यार्थी आहेत. तर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे केले आहेत? बघा, 1 अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतके, मग 1 अंकी सगळ्यात मोठी विषम संख्या जर घेतली, मग 1 अंकी सगळ्यात मोठी विषम संख्या 9 ओळी आहेत व प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान, मग 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या काय आहे? 1. यांचा जर गुणाकार केला तर येतंय, सॉरी इथं इंग्लिश अंक मराठी समजून घ्या, इथं मग मिळाले आपल्याला 99. मग पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचं, वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात? तर वर्तुळाला असंख्य सममिती अक्ष काढता येतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. जोसेफने, आता पुढचा प्रश्न घेऊया. जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या असता 5 आंबे शिल्लक राहतात, तर जोसेफकडे किती आंबे होती? आता बघा, 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या, म्हणून गुणिले 12 करा. आलेल्या उत्तरात जे असेल त्याच्यात 5 मिळवा. तर याचं योग्य उत्तर मिळते आपल्याला 36/2. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. कारण यांचा गुणाकार केल्यानंतर 216 येतात, त्याच्यात 5 मिळवले तर 221. पुढच्या 37 नंबर बघूया. सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील तर त्याने पुढीलपैकी एकूण किती पेन वाटले असतील? आता बघा, जेवढे मित्र तेवढेच पेन, मग याचा अर्थ काय? n चा वर्ग म्हणजे काय? वर्ग संख्या. जेवढे पेन तेवढेच वाटले, मग वर्ग संख्या शोधायची. अशा वेळेस मी शिकवलं होतं रेग्युलरला. मग इथं वर्ग संख्या कोणती आहे? तर 49 म्हणजे 49, 7चा वर्ग, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ह्या अंकांची पुनरावृत्ती न करता
आता पुनरावृत्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा ते घ्यायचे नाहीयेत. पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या अमयने, सफाने, तन्वीने आणि आर्यनने अशा लिहिल्या आहेत, तर अचूक संख्या कोणी लिहिली? मग अचूक. आता यांचा वापर करायचा आहे. ह्या अंकाच्या पुनरावृत्ती न होता मग 1 नंतर 0 आणि लहानात लहान सांगली 0 नंतर काय येईल? 4, 5 आणि 9. असं कुठे दिसतंय? 1 0 4 5 9 अमयने, म्हणून अमय पर्याय क्रमांक 3 असं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केली, त्यातील 12,000 रुपये एसटी महामंडळाला भरले, तर इतर खर्चात किती रुपये शिल्लक राहतील? मग काय करायचंय? 455 गुणिले 37 करायचे. आलेलं जे उत्तर असेल त्या आलेल्या उत्तरातून 12,000 रुपये वजा करायचे. उरलेली संख्या जी असेल ती आपल्याला शोधायची आहे आणि ती आहे पर्याय क्रमांक 2, 4,835. एवढं लक्षात ठेवायचंय. 39 2 नंबर. पुढचं 40. खालील आकृतीबंधात पुढील येणाऱ्या 3 संख्या ओळखा. आता पुढील येणाऱ्या 3 संख्या शोधायचं आहे. आता या ठिकाणी 100 इथं 99, 100 आणि 99 मध्ये 100 आणि 99 मध्ये एकाचा गॅप इथं दिसतोय तुम्हाला, तर एकाचा गॅप आहे. या ठिकाणी 99 आणि 97 मध्ये 2चा गॅप, कारण 97 मध्ये 98 99 2 मिळवले, तर नंतर 97 मधून 3 वजा केले तर 94 मिळत आहेत. 94 मधून 4 वजा केले तर 90 मिळत आहेत. आता या ठिकाणी पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. मग मला सांगा इथं 1 2 3 4 वजा केली, तर आता मला सांगा 90 मधून 5 वजा केले तर किती मिळतात? 85. या ठिकाणी 85 इथं नाही, इथं नाही. मग आता उरले 2 पर्याय. 85 इथं पण आहे, इथं पण आहे. 85 मधून आपण जर 6 वजा केले, कारण 85 मिळाले तर पुढची संख्या 6, तर 79 मिळतात. इथं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता पूर्णांक मोठा आहे? आता याचा पेक्षा मोठा अंक शोधायचा आहे, तर हा तर लहान आहे, हा पण लहान आहे, हा पण लहान आहे. उरला काय? पर्याय क्रमांक 4. हा अंशाधिक पूर्णांक आहे. मग हा याच्यापेक्षा काय आहे? 4/7 पेक्षा मोठा आहे. पर्याय क्रमांक 4. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांनी भेट दिली, तर दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थी? आता बघा, याची आणि याची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर काय उत्तर येते ते शोधायचंय. 42चं काय येतंय? 42 3 नंबर. याचं योग्य उत्तर मिळालं 3. लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न बघूया. 43. 42 3 नंबर होतं, बरोबर. पुढचा बघूया. शीतलने 5 दशहजार अधिक 1 एकक 9 दशक 4 शतक ही संख्या अशी लिहिली, तर तिने लिहिलेली संख्या व मूळ संख्या यातील फरक किती? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही कसं सोडेल बघा. इथं काय सांगलंय? 5 दशहजार. मग हे लिहिले आपण 5 आणि दश म्हणजे काय? 1 0 येतो दश. 5 दश आणि हजारावर 3 0. नंतर आहे 1 एकक 9 दशक, हे 9 दशक आणि 4 शतक, हे झाले 4 शतक. ही संख्या, मग ही संख्या लिहिताना अशी लिहिली, तर इथं काय येतंय? 1 9 4 0 5. मग ह्या संख्या इथं यायला पाहिजे होती, पण त्याने अशी लिहिली, तर ती किती नाही चुकली. म्हणजे ही संख्या जी आहे ती वजा करायची आहे. 5 4 9 आणि 1. इथं 0 0 0. इथं घेऊया 10, इथं होतील 4. 10 मधून 5 गेले तर 5, इथं 4. 45,000. 45,000 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. 45,000. खालील उदाहरणात बॉक्सच्या जागी कोणता अंक येईल हे पर्यायातून निवडा. आता तुम्हाला भाग द्यायचा आहे, भाग देता यायला पाहिजे. भाग दिल्यानंतर याचं योग्य उत्तर बघायचं आहे आपल्याला. 44चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. याने पण बरोबर सोडवलेलं आहे. इथं 7 येईल.
पुढचा प्रश्न आहे, एका कंपनीत, बघा विद्यार्थी मित्रांनो, सोपे प्रश्न सोडून काही देत नाहीये, कारण ते तुम्हाला येतात. जे कठीण असतील ते लवकर लवकर सोडून घेऊ, कारण व्हिडिओ पण खूप मोठा वेळ नाही. तर एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली, तर सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146 असल्यास 4 चाकी वाहनांची संख्या किती असेल? मग आता या ठिकाणी बघा मी काय करतोय, एका दिवसात 3 चाकी 14, 3 चाकी 14 वाहनं तयार केली, म्हणजे एकूण किती ते काढूया. 3 4 त्रिक 12 2, चला 1, 3 1 3 आणि 1 4, 42 वाहनं 3 चाकी तयार झाली. आता 3 चाकी वाहन किती मिळाली? 42. मग आता मला सांगा 146 मधून 146 मधून 42 वजा करूया, कारण 3 चाकी वाहन वजा करूया म्हणजे उरतील 4 चाकी. इथं उरले 4, इथं 0, इथं 1. आता या ठिकाणी 104 ला 4 ने भाग देऊया, कारण का 4 चाकी आहेत, मग किती वाहनं, कारण 4 ने त्याला भाग दिला तर वाहनं आपल्याला मिळतील. मग 4 1 4, 4 दुनी 8 होतात. मग या ठिकाणी उरले 2, इथं आले 4 24, 4 1 4, 4 दुनी 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 6 0 0, उत्तर आलं 26. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. आता पुढचा प्रश्न बघूया काय सांगितलंय. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली? आता या पोतीशी आपल्याला काही घेणं देणं नाही. एकूण रुपये होते किती आहेत? 33,600. याला 60 ने भाग देऊया. कितीने भाग देणार? 60 ने. मग एक काम करूया, 60 ने भाग देताना आपण काय करतो, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, म्हणजे 6 ने या संख्येला भाग द्यायचं. मग या ठिकाणी 6 पंचे 30, उरले 3, हा 6 खाली उतरवला, 6 6 36, 0 0, हा उरलेला शून्य वरती लिहून घ्यायचा. किती झाले? 560. इथं 560 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये 560 याचं पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. कॉलेजचा आता बघा या ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहेत, कॉलेजच्या उपहारगृहात रविवारी सकाळी विद्यार्थ्यांनी, आता हे एवढं वाचत नाही, इथं काय सांगले, पदार्थांची नाव, विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत, प्रमाण दिलंय, एक चित्र म्हणजे 7 विद्यार्थी. मग या ठिकाणी असे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला यांची मोजून संख्या लिहून घ्यायची. 1 2 3 4 5 6 7, 7 गुणिले 7, नंतर हे असं पुढे मांडणी करायची आणि मांडणी केल्यानंतर यांची योग्य उत्तरं शोधायची आहेत. कागद पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या. मग कागद पोहे आणि मसाला डोसा यांची काय करायची? आपल्याला बेरीज, म्हणजे दिलेली जी असेल त्यांची बेरीज करायची. आता कितवा प्रश्न आहे? 47, म्हणजे याचं योग्य उत्तर आलं 2, 63 याचं योग्य उत्तर मिळालं. पुढचं आहे कागद पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इडली चटणी व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? दोघांची बेरीज, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, कितीने ते आपण शोधायचंय. 48चं काय दिलेलं आहे? 1 नंबर, 42 ने कमी, पर्याय क्रमांक 1. नंतर उपहारगृहात विद्यार्थ्यांनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे? तर उपहारगृहात सर्वात कमी याचं उत्तर काढलं नाही, इथं दिलेलं होतं उपमा. 2, 14 विद्यार्थी उपमा खाणारे, तर उपमा पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील अपूर्णांकांपैकी समछेद अपूर्णांक कोणता? आता समछेद म्हणजे काय? ज्याचे छेद सारखे असतात त्याला समछेद म्हणतात. मग याचे छेद सारखे नाहीत, पर्याय क्रमांक 1 चे सारखे नाहीत, 2 चे सारखे नाहीत, 3 चे नाही, 4 चे छेद सारखे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते
64 चौसेमी आहे. जर आयताची लांबी 16 सेमी असेल तर आयताची रुंदी काढा. आता बघा आयताचं या ठिकाणी दिलेलं आहे. मग क्षेत्रफळ काढायचं सूत्र तुम्हाला माहिती आहे काय? या ठिकाणी 16 दिलेलं आहे, तर या ठिकाणचं आपल्याला शोधायचं आहे. मग अगोदर याची परिमिती काढूया, कारण या ठिकाणी क्षेत्रफळ किती दिलेलं आहे एका चौरसाचं. मग या ठिकाणी किती 64 दिले, हा आयत याचं दिलंय 64 म्हणजे 8 गुणिले 8 64 म्हणजे 8चा वर्ग 64 होतो. मग त्याच पद्धतीने त्याची परिमिती, मग याची 16 16. मग आता एक काम करूया विद्यार्थी मित्रांनो, 64 16 सेमी असेल तर आयताची रुंदी काढा. आयताची रुंदी काढायची. मग 64 ला कोणत्या संख्येने गुणलं, 16 ला कोणत्या संख्येने गुणलं तर 64 येतंय, तर 4 16 गुणिले 4 64 होतात. कारण आयताची परिमिती क्षेत्रफळ विचारलंय, आयताची रुंदी काढा, रुंदी विचारली. मग यांचा जर गुणाकार केला तर क्षेत्रफळ मिळतं. मग 16 गुणिले 4 जर केले तर काय होईल 64. मग याची रुंदी मिळाली आपल्याला 4. पर्याय क्रमांक याचं 2 योग्य उत्तर आहे. पुढचं बघूया काय सांगितलेलं आहे. खालील आकृतीची परिमिती काढा. आता याची परिमिती काढायला सांगितले विद्यार्थी मित्रांनो. मग परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. मग आता ही 4 ही 3 4 आणि 3 7 7 आणि हे 4 11 11 आणि हे 3 14 14 मध्ये 3 मिळवले 17. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. याची परिमिती 17. ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे परिमिती मधल्या रेषा परिमितीमध्ये येत नाही, लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला चुकवण्यासाठी त्यांनी दिलेलं होतं. सूरजने 96 ला 6 ने भागण्याऐवजी 16 ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 96 ला 6च्या जागेवर कशाने भागायचंय, भागण्याऐवजी 16 ने. मग 16च्या टेबल मध्ये 6 नंबरला 96 येतंय 0 0. मग आता 6 ने 16 ला 6 ने भागण्याऐवजी 16 ने भागले म्हणजे 16 ने भागले 6च्या ऐवजी. मग या ठिकाणी 6 वजा करूया. मग वजा केल्यानंतर काय होईल, याचं उत्तर आलं 10. मग कितीचा फरक पडतोय 10 ने, तर उत्तर त्याचं 10 ने चुकेल. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. हे तुम्हाला काही वेळेला कळत पण नसेल कारण मी थोडं लवकर घेतोय, तर याचं योग्य उत्तर 2 येतंय. पुढचं आहे 54. आसाम मध्ये 5719 हत्ती आहेत. आसामपेक्षा 3965 जास्त हत्ती मेघालय आहेत. तर मेघालयात किती हत्ती आहेत याची आणि याची बेरीज करायची विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यापेक्षा जास्त आहेत. बेरीज केल्यानंतर त्याचे उत्तर काय येते बघूया. 54 नंबर 54च पर्याय क्रमांक 4 येतंय. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला एवढ्या रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहाल. आता हे लिहायचं, तर ही काय लिहिलेलं आहे 64,389. 64,379 नाही 89. 64,398 नाही 64,389. 64,301. या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 64,389. चला पुढचं 56. शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला. विमानाचे तिकीट आणि रुपये, तर रुपये होते, तर विमानाचे तिकीट रेल्वे तिकीटपेक्षा कितीने. बघा या संख्येतून ही संख्या वजा करा आणि आलेलं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे 56. 56 नंबरचं काय दिलेलं आहे 1. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. खालील आकृतीमधील कोणत्या आकृतीतील रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो. छेदाधिक, आता बघा 1 2 3 4 5 भागांपैकी एक भाग हा एक पूर्ण आहे. इथं एक पूर्ण आणि हे 2 भागांपैकी एक भाग म्हणजे हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा पण तसाच पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आपल्याला छेदाधिक सांगितलं होता म्हणून अ. मग
पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे. आता शिवमला 15 मिनिटे लागतात. डायरेक्टली घेतो कारण तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे, तेवढा वेळ आपला वाचेल. शिवमला 15 मिनिटं लागतात, सीमाला पाव तास. आता 60 मिनिटं, त्याच्या अर्धा 30 आणि पाव भाग म्हणजे 15. तर या ठिकाणी सीमाला सुद्धा 15 मिनिटं. सीमा 15 मिनिटं. नंतर सोनालीला 900. आता सोनाली 900 सेकंद म्हणजेच 15 मिनिटं होतात. आणि राहुलला अर्धा. तर या ठिकाणी राहुलला अर्धा म्हणजे 30 मिनिटं. तर राहुलला सगळ्यात जास्त वेळ लागतोय, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. सगळ्यात जास्त वेळ लागेल. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे. अगोदर व्यास नंतर त्रिज्या. मग बघा, ही एक व्यास आहे, दिसत नसेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही 1, ही 2. ह्या थोड्या त्रिकस अशा आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्याची ज्याची प्रश्नपत्रिका आहे त्याने ती थोडी खाडाखोड केलेली आहे. ह्या थोड्या त्रिकस आहे. मग 2 व्यास इथं नाहीये, इथं नाहीये. सुरुवातीला 2 असल्या पाहिजे, ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. आणि त्रिज्या 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. आता खालील कोणत्या घड्याळाचा 2 काट्यांमध्ये विशाल कोन झालेला नाही? विशाल कोन नाही तर विशाल कोन आहे, हा लघुकोन आहे, डी. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घड्याळ घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? मग त्रिमितीय आकृती तयार करण्यासाठी या ठिकाणी जो आपल्याला दिले ते चौकोन आहेत, सगळे चौरस आहेत. मग चौरस असल्यामुळे इष्टिका स्थिती म्हणजे आयतासारखी आकृती तयार होणार नाही, म्हणून ब, क आणि ड येणार नाही. बोलला काय? अ. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, लवकर सोडू कारण वेळ होतोय. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्योन्नतर 8 वाजेची होती. आता मध्योन्नतर 8 म्हणजे सोमवारी आली ती मध्योन्नतर म्हणजे रात्री 8 वाजेला. मग रात्री 8 वाजेला आल्यानंतर ती गाडी 5 तास उशीर झाली. मग 5 तास उशीर झाल्यानंतर 8 नंतर 9 वर काटा गेला 1 तास, 10 वर 2, 11, 3, 12, 4 तास झाले आणि 1 वर काटा गेला तर पुन्हा 5 तास होतो. मग मला सांगा, रात्री 12 वाजेनंतर पुढे जो वेळ जातो तो मध्यान्होत्तर म्हणजे दुसऱ्या दिवशीचा असतो, म्हणजे दुसऱ्या दिवसाला मंगळवार. मग सोमवार येणार नाही, इथं मंगळवार आहे, मध्यान्होत्तर. मग मध्यान्होत्तर म्हणजे काय? दुपारचे 12 वाजेच्या नंतर नाही, हे तर रात्रीचे आहेत. मग रात्रीच्या मध्यान्होत्तर म्हणजे काय? 1 तास, 1 वाजता. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. मेघाकडे 50, 100, 20, 50च्या नोटांची संख्या समान आहे व त्याची एकूण रक्कम 3400 रुपये आहे, तर तिच्याकडे एकूण किती नोटा आहेत? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण रक्कम दिलेली आहे 3400 रुपये. मग आता काय करायचं? ह्या संख्येला यांची जी किंमत आहे त्या किमतीने भागायचं आहे. 50, 150, 350, 500 मिळवले तर 850. या ठिकाणी 850 ने भाग द्यायचा. भाग जर दिला तर तुमचं उत्तर येतं या ठिकाणी 4. मग 4 उत्तर जर आलं तर प्रत्येक नोटांची संख्या मिळेल आपल्याला 4. या नोटांची संख्या 4, 4, 4, 4. मग अशा किती नोटा आहेत? त्या 4 प्रकारच्या. 4 प्रकारच्या नोटा, प्रत्येकाची 4 म्हणजे किती झाल्या? 16. आणि आपल्याला काय सांगितलं? एकूण नोटांची संख्या. मग एकूण मिळाली 16. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. सान्याकडे रिम कागद आहे, तिला प्रत्येक फाईल मध्ये 1 दस्ता कागद ठेवायचे आहे, तर सर्व कागद ठेवण्याची तिला किती फाईल लागतील? तर बघा, 1 दस्ता म्हणजे 24 कागद झाले. एक रिम 480 ते त्याला भाग. ह्या रिमला या दस्त्यांनी भाग द्यायचा. आल्यानंतर उत्तर येते पर्याय क्रमांक 3, 20. आता हा जो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हा थोडासा वेगळा आहे. याचं उत्तर मला खात्रीशीर सांगू शकत नाही. एक तर जर असत्य विचारलं असतं तर खात्रीशीर सांगू शकलो असतो, पण इष्टिका चितीच्या कळांच्या संख्येबाबत जर विचार केला तर याचं योग्य उत्तर मला 2 वाटतंय. इष्टिका चितीच्या कळांच्या संदर्भात, कारण बाकी उत्तर सेम सारखेच येत आहे, पण तरी याचं योग्य उत्तर 2 सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघूया काय येईल तर. 66. खालील आकृतिबंधात पुढे येणारे चित्र कोणते? आता पुढे येणारे चित्र विचारलेले. मग या ठिकाणी बघा,
1 2 3 क्रमवार संख्या आहे, त्या क्रमवार संख्यांची बेरीज दिली आहे 6, 7 8 9 क्रमवार संख्यांची बेरीज दिली 24. त्याच पद्धतीने 25 26 आणि 27 यांची तिघांची बेरीज मध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीने 79 नंतर इथं 80 पाहिजे होता, तिथं दिलेला नाही. 79 नंतर 80 81 दिलेला आहे, पण यांची बेरीज 240 यायला हवी, ती येत नाही म्हणून हा चुकलेला आहे. 79 80 81 यांची बेरीज 240 येते म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. आता 2026 ला शिक्षक दिन 5 सप्टेंबर येत असल्यास त्या वर्षात बालदिन 14 नोव्हेंबर कोणता वार येतो? तर शिक्षक दिन आणि बालदिन एकाच वारी येतात, म्हणून शनिवारी आला तर याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 शनिवारी. हे अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा असेल? तर या ठिकाणी ही बेरीज दिली आहे, हे बाकी योग्य स्वरूपात लिहिले आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर चुकीचं आहे आणि ते आपल्यासाठी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय खालील आकृतीत अपूर्णांक दर्शवत नाही? मग 1 2 2.5 हे दीड दिले, पहिलाच दाखवतोय, पहिलाच दिलेला आहे म्हणजे तो पहिलाच आपल्यासाठी बरोबर. 2 अपूर्ण आणि अर्धा दिले, 2.5 दिले, 2.5 दिले म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर. आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्या, मग अर्ध्याप्रमाणे 4, अर्धा अर्धा 1, अर्धा अर्धा 1 म्हणजे 2. पाव लिटर सरबत शिल्लक राहिले, मग आता 2 लिटर पूर्ण आणि पाव लिटर म्हणजे 250 शिल्लक राहिले, तर आईने किती लिटर सरबत बनविले? 2 लिटर नाही, 1.5 लिटर नाही, 2.25 लिटर. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. खालील आकृतीबंधात पुढे येणारे चित्र कोणते? आता बघा या ठिकाणी 2 चित्रांचा उल्लेख केलेला आहे. हेच 2 चित्र सेम इथं आलेली आहेत बघा अशी, मग हीच 2 चित्र पुढे सारखे येणार आहेत. मग या ठिकाणी जर बघितली या चित्रांना कान नाहीये म्हणून 2 येणार नाही, या चित्रांना एक एक कान गायब आहे म्हणून येणार नाही. नंतर ही जर बघितली त्याला वरती 2 शेंडे, वरती आपल्याला 3 शेंड्यांवाले पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, 1 ते 100 संख्यांमध्ये सर्वात मोठी मूळ संख्या ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी? सगळ्यात मोठी मूळ संख्या 97, सगळ्यात लहान 2, वजाबाकी जर केली तर 95. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढे बघूया, लवकर लवकर सोडवायचे. मोजणे बागेतून 5 किलो द्राक्षे काढली, त्याने अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या, मग अर्धा किलोच्या 3 पेट्या म्हणजे काय? अर्धा अर्धा 1 आणि उरली 1 अर्धी म्हणजे 1.5 झाले. पाव किलो द्राक्षांच्या 2 पाव पाव होतात अर्धा, प्लस त्याच्यात अर्धा मिळवायची, पेट्या उरल्या. द्राक्षांच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या तर त्याचे एकूण द्राक्षे किती? बघा मग आता याचं उत्तर येतंय 2, 1.5 आणि अर्धा मिळून 2 होतात. मग आता 5 किलो काढले तर 5 पैकी 2 झाले, नंतर उरले 3 किलो, मग 1 किलोच्या किती भरल्या जातील? 3 म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयाला विकत घेतली. दुकानदाराला तिचे 500 रुपयाची नोट दिली. दुकानदाराला तिला 50 रुपयाच्या किती नोटा परत दिल्या? तर दुकानदार तिला 50 रुपयाच्या किती नोटा परत देईल? आता बघा 175 गुणिले 2 350 होतात. 500 मधून जर 350 वजा केले तर 150 होतात. 150 मध्ये 50 50च्या 3 नोटा येतील म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर. बाळांनो लवकर घेतोय कारण कसं वेळ आपल्याला खूप महत्वाचा आहे. दंडगोलाचा कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा टिंबटिंब असते. शेवटचा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, लवकरच भेटूया. थोड्या वेळाने मराठीची प्रश्नपत्रिका घेऊन येतो तुमच्यासाठी त्याचे योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.